हॅलो ऑल, जसं की तुम्ही बघत आहात इथं आहे भात घेतलेला आहे। ॲक्च्युली उरलेला जो भात असतो असं असतं की काय करायचं, नेहमी असा हा प्रश्न पडतो, पण नेहमी उरत नाही, पण काल उरला होता आणि म्हणून मी म्हटलं की आज चला दाखव। साधं सोपं असा भात उरला असेल तर सिरेक्टली तुम्ही मसाले भात किंवा फोडणीचा भात काही म्हणू शकता। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे उरलेला भात जे कालचा होता तो। आणि हे जे तुम्ही कांदे बघत आहात, पातीचा कांदा आणला होता, तोही कांदा असा वेस्ट जातो त्याच्यामुळे तो घेतलाय। ह्याची चव नक्कीच तुम्ही ट्राय करा, खूप वेगळी येते जेव्हा तुम्ही असा फोडणीचा भात करता तेव्हा। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं लसूण घेतलेलं आहे, कढीपत्ता, मोहरी लागेल आपल्याला आणि हळद लागेल, बस त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। आणि तेल घेऊ आणि मीठ जर ह्याच्यामध्ये तुम्ही जर ऑलरेडी भातात घातला असाल तरी हलकंसं थोडंसं लागेल किंवा चवीप्रमाणे। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला आता आपण बघू। कढई घेतलेली आहे, आता आपण तेल टाकू। बघू शकता तेलही थोडंच घेतलेलं आहे। लो फ्लेम टू मीडियम फ्लेमपर्यंत आपण ठेवायचं। आता मी सध्या मीडियम फ्लेमला ठेवलं आहे, थोडंसं तेल तडतड होऊ द्या, मग आपण पुढचे प्रोसेस बघू। पातीचा कांदा आणि लगेच हिरवी मिरची मी इथे घातलेली आहे। फ्लेम जे आहे ते आता आपण सिम करतोय, कारण मिरची जर आत्ताच आपण घातली की कुरकुरीत होते आणि चांगली लागते टेस्टला। व्यवस्थित आता सगळं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घेऊ। चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलेलं आहे, तेही नीट आपण हलवून घेणे। कांदा आपला थोडा हलकासा गुलाबी कलरचा झाल्यावरती आपण घालायचं आहे लसूण आणि मग कढीपत्ता। आता होतोय, अजून एखाद मिनिट आपण नीट मिक्स करून घेणे। की बघू शकताय थोडासा कलर चेंज झाला आहे। आता हे टाईमला आपण टाकायचे आहेत लसूण आणि मग घालायचं आहे आपला कढीपत्ता। हेही चांगलं मिक्स करून घेणे। थोडीशी कसुरी मेथी आहे घातलेली, आज कोथिंबीर नाही म्हणून हलकीशी थोडी कसुरी मेथी। त्याच्यानंतरून आपण हळद घातलेला आहे। आता आपण यात आपला जो राहिलेला भात आहे तो घालू। मोहरी घातलेली आहे मी आता। चांगला मिक्स करून घेणे, जेणेकरून मसाले जे आपण कांदा वगैरे घातले एक जीव होणे, मिक्स। जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाण्याचा हबका थोडंसं शिंपडावा, तसं तर लागणार नाही, पण तरी हे टाईमला तुम्ही मीठ बघू शकता। थोडंसं तुम्हाला तेल वाटलं कमी आहे तर हे टाईमला तुम्ही थोडंसं तेल ॲड करू शकता, मी ॲड केलेलं नाही। एकदा मी चांगलं मिक्स करून घेते। बघू शकताय आपला मसाला भात रेडी झालेला आहे, म्हणजेच फोडणीचा भात। खूप सुंदर ह्याची अप्रतिम टेस्ट लागते, मी खरंच सांगते। जेव्हा रात्रीचा भात उरतो जर तुम्ही असं जर केलात तर खूप चांगलं चव लागेल। प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करणं आणि कमेंट करायला विसरू नका। चला मी आता गॅस बंद करते, मी तुम्हाला हलकीशी ह्याची प्लेटिंग करून दाखवते। बघू शकताय आपला फोडणीचा भात अप्रतिम दिसत आहे, हो ना। आणि कांद्याची पात होती थोडीशी, ही आपण गार्निशिंग करायला वापरायची आहे। ह्याची चव खूप छान लागते। कसं वाटलं हे मला नक्की सांगा। प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू, हॅव अ गुड डे।